राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केली आहे। नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा विस्तार करण्यात येणार आहे। एकूण 12 जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा विचार आहे। त्यामध्ये घटक पक्षाचे 4, शिवसेनेचे 2 आणि भाजपच्या 4 जणांचा समावेश असेल, असं राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं। चमत्काराची भाषा करणाऱ्या भाजपनं कोल्हापूर महापालिका महापौर पदाच्या शर्यतीतून अखेर माघार घेतली आहे। पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे कोल्हापूर पालिकेत सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावू, असं सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केलं आहे। राज्यात भाजप सरकारला शिवसेनेचा टेकू आहे। मात्र इंदू मिल पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराच्या लोकार्पणापर्यंत सर्व कार्यक्रमांपासून शिवसेनेला दूर ठेवले जात असल्याची खंत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बोलून दाखवली। इंदू मिलमधल्या स्मारकाच्या भूमिपूजनापासून शिवसेनेला लांब ठेवण्यात आलं होतं आणि त्यापाठोपाठ शनिवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत लंडनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातही शिवसेनेचे एकही नेते सहभागी नाहीत। मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टच्या ताफ्यात 300 नव्या बसेस दाखल होणार आहेत। मात्र यासाठी मुंबईकरांना थोडीशी वाट पाहावी लागेल। बेस्ट प्रशासनाच्या वतीनं या नव्या बसेसची खरेदी करण्याचं टेंडर सध्या सुरू आहे आणि पुढल्या वर्षी या नव्या बसेस सेवेत दाखल होतील। या खरेदीसाठी मुंबई महानगरपालिकेनं 100 कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला दिले आहेत। पुणे जिल्ह्यातल्या सिंहगड राजगड पानशेतच्या जंगलात आणखी एका बिबट्याची शिकार झाल्यानं खळबळ माजली आहे। या प्रकरणी नथू तामकर या आरोपीला वन विभागानं अटक केली आहे। नथू तामकर या मेंढपाळानं मासात विष कालवलेली मृत शेळी जंगलात टाकली आणि जंगलात फिरत असलेल्या भुकेल्या बिबट्यानं शेळीचा फडशा पाडला। मात्र त्यानंतर तो बिबट्या जागीच तडफडून गेला। समुद्राच्या पाण्याबरोबर कोकणातल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर निळ्या रंगाचे विषारी जेलीफिश आलेत आणि ह्यामुळे पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यामधल्या हेदवी बीचवर 3 जणांना विषारी जेलीफिश चावले आहेत। भाऊबीजेच्या निमित्तानं शिवसेनेनं भाजपला पुन्हा एकदा डिवचले। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना शिवसेनेनं भेट म्हणून निकृष्ट दर्जाची तूर डाळ मुंबईतून स्पीड पोस्ट पाठवली आहे। सर्वसामान्यांसह नेते मंडळी सुद्धा भाऊबीज साजरी करण्यात दंग झाले होते। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाऊबीज साजरी केली। पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना ओवाळत त्यांना मंत्रिपद मिळावं अशा शुभेच्छा दिल्या। तर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी विचारलं तेव्हा पंकजा आपल्या भगिनी असून आपला वीक पॉइंट आहेत असं सांगितल्याचं जानकर यांनी सांगितलं। मुंबईत फटाक्यांमुळे जखमी होणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांचं प्रमाण यंदा 50 ते 60% कमी झाले। उपचार सुरू असणाऱ्या पक्षी प्राण्यांची संख्या कमी झाल्याची माहिती बैलघोडा हॉस्पिटलचे प्रमुख जे.सी. खन्ना यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी फटाकेमुक्त प्रदूषण दिवाळीसाठी झी 24 तासानं राबवलेल्या मोहिमेचं कौतुक केलं आहे। दिवाळी सण विविध परंपरांनी साजरा केला जातो। नाशिकमधल्या मनमाडमध्ये भाऊबीज निमित्त रेड्यांची टक्कर लावण्याची आगळीवेगळी प्रथा आहे आणि त्यानुसार मनमाडमधल्या वाघदर्डी रोडवरच्या मैदानावरती रेड्यांची ही दंगल रंगली होती। चित्रकला असो की संगीत शिक्षण यासाठी मानधनावर शिक्षक नेमणं चुकीचे असल्याचं मत प्रख्यात बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केलंय। राज्य सरकारनं आरटीआय कायद्यानुसार कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांना तासिका तत्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानं शिक्षक क्षेत्रात असंतोष निर्माण झालाय। एरवी पोलीस म्हटलं की गुन्हे गुन्हेगार ह्याच विषयी चर्चा होते। मात्र दिवाळीनिमित्त पोलीस दलातील माणुसकी सामाजिक बांधिलकी समोर आली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलग्रस्त गडचिरोली आदिवासी पाडे दुर्गम भागातील गोरगरीब जनतेला कपडे जीवनावश्यक साहित्य लहान मुलांना शालेय साहित्य खेळणीचं वाटप करण्यात आलं। दिवाळी पाडव्याचा दुसरा दिवस गवळी बांधवांसाठी महत्त्वाचा असतो। या दिवशी त्यांच्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे आणि त्यालाच सगर असं म्हणतात। पुण्यात सगर मोठ्या उत्साहात साजरा झाला। गवळी बांधवांनी आपल्या झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे.